नातेसंबंध सख्य असले काय आणि ते मानलेले असले काय, ज्यांना ते मनापासून निभवायचे असतात ते कोणत्याही परिस्थितीत निभवतात. माझा मुलगा आजारी होता आणि त्याला दवाखान्यात घेऊन जाण्यासाठी देखील माझ्याकडे पैसे नव्हते. खूप मुश्किलीने मी 1000 रुपये उधार मागितले. मला तिच्याकडून अपेक्षा होती की ती नक्कीच माझी मदत करेल आणि ते पैसे घेऊन मी माझ्या घरी आली. आता मी डॉक्टरकडे जाण्यासाठी निघाली, पण माझे मुलं उपाशी होते. म्हणून मी विचार केला की आधी त्यांना काहीतरी खाऊ घालावे, कारण उपाशीपोटी मी माझ्या मुलीला औषधही देऊ शकत नव्हती. त्यामुळे मी बाजारात गेली आणि भाजीपाला आणला. भाजीवाल्याकडून मी 100 रुपयाचा भाजीपाला आणला आणि माझ्या घरी गेले. 500 रुपयांच्या नोटमधून 400 रुपये परत आले. मी ते पैसे न मोजता घरी निघून आली आणि घरी आल्यावर पाहिले तेव्हा मला असे वाटले की त्याने कदाचित माझ्याकडून कमी पैसे घेतले आहेत. पण मला विचार येऊ लागला की तोही गरीब आहे. पण मी विचार केला की कदाचित देवाने माझी मदत केली असेल. म्हणून मी डॉक्टरकडे गेली आणि त्यानंतर औषध घरी घेऊन आली. त्यानंतर औषध घेऊन मी घरी आली. त्यानंतर मी माझ्या मुलाला खाऊ घातले आणि औषध देऊन त्याला झोपवले. त्यानंतर पुन्हा मला त्या भाजीवाल्याची आठवण झाली आणि मी विचार केला की जर त्याला आठवले असेल तर त्याला किती वाईट वाटले असेल. म्हणून मी उद्या सकाळी जाऊन त्याला त्याचे उरलेले पैसे परत करेल. पण कदाचित मला हे माहीत नव्हते की चूक त्या भाजीवाल्याची नव्हती, चूक तर माझीच होती. कारण मी एका गरीब कुटुंबात जन्माला आली होती. माझे वडील व्यसनी होते. माझी आई लोकांच्या घरी धुनीभांडी करण्याचे काम करत होती. माझे वडील एके दिवशी माझ्या बहिणीला एका जुगारात हरले होते. त्यामुळे माझी बहीण आमच्यापासून वेगळी झाली. त्यानंतर मी स्वतःला माझ्या वडिलांपासून वाचवण्याचा बराच प्रयत्न केला, पण जे होणार असते त्याला कोणीही टाळू शकत नाही. मी जेव्हा 17 वर्षाची होती तेव्हा मलाही माझे वडील पुन्हा जुगारात हरले होते. त्यामुळे माझेही लग्न झाले. जुगारात हरल्यामुळे माझेही लग्न एका जुगारी व्यक्तीसोबत करण्यात आले. मलाही माझ्या आईसारखेच लोकांच्या घरी धुनीभांडी करावी लागली आणि जे पैसे मी कमवत होती ते माझ्या पतीपासून मी लपवून ठेवत होती. कधी मी ते पैसे माझ्या कपड्यांमध्ये लपवत होती तर कधी धान्यामध्ये ठेवत होती. तरीही जर त्याला माझे पैसे दिसले तर तो माझ्याकडून ते पैसे हिसकावून घेऊन जात होता. मला एक मुलगा आणि एक मुलगी होते. माझ्या मुलांना पाहून मी खूप समाधानी होती. माझा पती मला खूप त्रास देत होता. तो रोज घरीही येत नव्हता. 4-5 दिवसातून एकदा त्याला आठवण आल्यावर तो घरी येत असे आणि त्याने घरातून बराचसा सामान विकून दिला होता. जर मी त्याला रोखण्याचा प्रयत्न केला तर तो मला मारझोड करत होता. जर माझी मुलं त्याला रोखण्याचा प्रयत्न करत होते तर तो त्यांनाही मारहाण करत होता. माझे घर फक्त स्वतःचे होते आणि ते घर माझा पती विकू शकत नव्हता, कारण लग्नानंतर माझ्या सासऱ्यांनी आपल्या मुलाच्या वाईट सवयी पाहून ते घर माझ्या नावावर करून दिले होते. माझ्या सासऱ्यांनी माझ्यासाठी हे खूप चांगले काम केले होते आणि त्यामुळेच आमच्या डोक्यावर छत होते. माझ्या आजूबाजूला राहणाऱ्या सर्व महिलाही माझ्यासारखेच मेहनती होत्या आणि मेहनत करून त्या आपल्या मुलांचे पालनपोषण करत होत्या. परंतु आज मी माझ्या मुलाच्या औषधांसाठी एका प्रामाणिक माणसासोबत चुकीचे केले होते आणि ही गोष्ट माझ्या बुद्धीला पटत नव्हती. थोड्या दिवसानंतर जेव्हा माझ्या मुलाला बरं वाटले आणि माझा पगार झाला तेव्हा मी विचार केला की त्या भाजीवाल्याने जेवढे पैसे मला जास्त दिले होते तेवढे पैसे मी त्याला परत करावे. मला पुन्हा भाजीपालाही घ्यायचा होता. त्यामुळे मी बाजारात त्या भाजीवाल्याकडे गेली. मला पाहून त्याने माझ्याकडे दुर्लक्ष केले आणि तो दुसऱ्या गिराईकाशी बोलू लागला. मला असे वाटले की तो सर्व गिराईक पूर्ण झाल्यावर कदाचित शेवटी माझ्याशी बोलेल. मला त्याचे आधीचेही पैसे द्यायचे होते, त्यामुळे मी तेथेच शांत उभी राहिली. थोड्या वेळात तो मला म्हणाला की तुम्हाला काय पाहिजे. मी त्याला म्हणाले की मागच्या वेळी तुम्ही मला जास्त पैसे परत केले होते, पण त्याने माझ्या बोलण्याकडे लक्ष दिले नाही आणि तो मला म्हणाला की तुम्हाला आता काय हवं आहे. मी त्याला 4-5 भाज्यांची नावे सांगितली. त्याने त्या सर्व भाज्या मला मोजून दिल्या आणि त्यानंतर जेव्हा मी त्याला हिशोब विचारला की तुमचे किती पैसे झाले आहेत,
तेव्हा तो माझ्याकडे पाहू लागला आणि त्याने मला जे काही सांगितले ते ऐकून मला खूप आश्चर्य वाटले. त्याने मला पुन्हा 100 रुपये सांगितले. मला वाटले की त्याच्याकडून काहीतरी चूक होत आहे, म्हणून मी त्याला 500 रुपयाची नोट दिली. पण त्याने मला त्यातून 400 रुपये परत केले. पैसे मोजून मी त्याला म्हणाली की भाजीपाला तर खूप महाग आहे. तेव्हा त्याने माझी गोष्ट कापली आणि दुसऱ्या गिऱ्हाईकाशी बोलू लागला. त्यानंतर मी विचार करतच घरी आली आणि आता हे नेहमीचेच झाले होते. जेव्हाही मी त्या भाजीवाल्याकडे भाजी घेण्यासाठी जात होती, तो माझ्याकडून 100 रुपये घेत होता. जर मी त्याच्याकडून 200-300चाही भाजीपाला घेतला तरी तो माझ्याकडून फक्त 100 रुपयेच घेत होता. जेव्हाही मी त्याच्या दुकानावर जात होते, तो मला उशिरा भाजीपाला देत होता, नाहीतर सगळ्यात आधी भाजीपाला मोजून देत होता, कारण इतर गिऱ्हाईकांना समजू नये की एवढा भाजीपाला त्याने मला फक्त 100 रुपयात दिला आहे. सुरुवातीला तर मला ही गोष्ट खूप विचित्र वाटत होती, पण कमी पैशात भाजीपाला मिळाल्यामुळे माझ्या पैशांची बचत होऊ लागली आणि यामुळे मी या गोष्टीकडे दुर्लक्ष केले आणि नेहमी त्या भाजीवाल्याकडूनच भाजी घेण्यासाठी मी जाऊ लागली. आता या गोष्टीला 5 महिने झाले होते. मी जेव्हाही त्याच्याकडे भाजी घ्यायला जात होती, तो माझ्याकडून फक्त 100 रुपये घेत होता. या बाबतीत मी कोणालाही काही सांगितले नाही की तो मला एवढ्या कमी पैशात एवढा भाजीपाला देत आहे आणि मी हाही प्रयत्न करत होती की त्याच्याकडे मला पुन्हा पुन्हा जावे लागणार नाही. पण मी त्या उरलेल्या पैशांमधून माझा बराचसा खर्च आता करू लागली होती आणि माझ्या मुलाला मी सरकारी शाळेतही टाकले होते, म्हणून मी नाईलाजाने मला त्याच्याकडून भाजीपाला घ्यावा लागत होता, कारण दुसरीकडे तर भाजीपाला खूप महाग होता. पण माझ्या मनात नेहमी असा विचार येत होता की जेव्हा मी त्याच्याकडे जाईल तेव्हा मी त्याला हा प्रश्न नक्कीच विचारेल की तो मला एवढ्या कमी पैशात भाजीपाला का देत होता. पण त्यासाठी मला तो एकटा भेटायला हवा होता. पण मी जेव्हाही त्याच्या दुकानावर जात होती तेव्हा त्याच्याकडे कोणी ना कोणी गिऱ्हाईक भाजी घेण्यासाठी येत होते, त्यामुळे मला त्याच्याशी बोलण्यासाठीही वेळ मिळत नव्हता. त्याच्या मनात जर माझ्याविषयी काही वेगळी भावना असेल तर मला ते कळून चुकले असते, कारण तो माझ्याकडे पाहतही नव्हता. त्याची नजर वाईट नव्हती. तो कोणत्याही महिलेकडे वाईट नजरेने पाहत नव्हता. जर तो माझ्यावर दया करून मला मदत करण्याचा प्रयत्न करत होता तर माझ्यासारखे अनेक गरीब लोक होते ज्यांना मदतीची गरज होती. काही लोक तर असे होते की ज्यांना 2-3 दिवस उपाशी राहावे लागत होते. मग तो त्या लोकांची मदत का करत नाही? या गोष्टीमुळे मी विचारात पडली होती आणि माझ्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर फक्त त्या भाजीवाल्याकडे होते. मला त्याच्याशी बोलायला चान्स मिळत नव्हता. एके दिवशी जिथे मी काम करत होती तिथे जेवणाचा कार्यक्रम होता. मालकीण मला म्हणाली की बाजारात जाऊन तू भाजीपाला घेऊन ये आणि नोकराची मदत कर. मी पुन्हा त्या भाजीवाल्याकडे भाजी घेण्यासाठी गेली. आज तर मला जास्त प्रमाणात भाजी घ्यायची होती, त्यामुळे मी विचार केला की संपूर्ण भाजी 2-3 हजारापर्यंत होईल. मी त्याच्या दुकानावर जाऊन त्याला सर्व भाजीपाला मोजायला सांगितला. आज तो माझ्याकडे आश्चर्याने पाहत होता, पण तो पुन्हा शांततेने भाजी मोजू लागला. आज मी त्याला भाजी घेतल्यानंतर हिशोब करून 3,000 रुपये दिले. पण त्याने नेहमीप्रमाणे त्या 3,000तून 100 रुपये घेतले आणि उरलेले पैसे मला परत केले. तेव्हा मी त्याला म्हणाली की मी ही भाजी माझ्या घरासाठी घेऊन जात नाही. हा भाजीपाला मी जेथे काम करते त्या मालकिणीचा आहे. हे ऐकून त्याच्या चेहऱ्यावर आनंद दिसला. त्याने मला ते पैसे घेऊन 500 रुपये परत केले. या घटनेवरून मला असे माहीत झाले होते की तो फक्त मलाच कमी पैशात भाजीपाला देतो. त्या दिवशी त्याच्या दुकानावर गिऱ्हाईक आल्यामुळे मला त्याच्याशी जास्त बोलता आले नाही आणि त्यानंतर पुढचे 4-5 दिवस मी कामात व्यस्त होती. काही दिवसानंतर जेव्हा मी भाजीपाला घेण्यासाठी गेली तेव्हा त्याच्यासोबत एक मुलगाही उपस्थित होता. नेहमीप्रमाणे त्याने मला 100 रुपयात भाजीपाला दिला, पण तो मुलगा असल्यामुळे मी काहीही बोलू शकले नाही. 15 दिवसात मी पुन्हा दुकानावर गेली तेव्हा तो भाजीवाला दुकानावर नव्हता, फक्त तो मुलगा होता.
तरीही त्या मुलाने मला 100 रुपये घेऊनच सर्व भाजीपाला विकत दिला. हे पाहून मला खूप आश्चर्य वाटले. जेव्हा मी त्याला विचारपूस केली तेव्हा तो मला म्हणाला की हे तर मला माहीत नाही. मला मालकानेच सांगितले आहे की जेव्हाही तुम्ही आमच्या दुकानात येऊन भाजीपाला घ्याल तर तुमच्याकडून मी फक्त 100 रुपये घ्यावे. आज तुम्ही जेवढा भाजीपाला घेतला आहे तो 300 रुपयांचा झाला आहे. मी त्याला विचारले की तुझा मालक केव्हा येणार आहे. आता जेव्हाही मी त्या दुकानावर गेली तेव्हा तो स्वतः दुकानावर नव्हता. नेहमी तो मुलगाच राहत होता. मला थोडे आश्चर्य वाटले. भाजीपाला तर मला तेवढ्याच पैशात मिळत होता, पण मला माझ्या प्रश्नाचे उत्तर मिळाले नव्हते. काही दिवसानंतर माझी दोघीही मुलं चांगल्या शाळेत जाऊ लागली आणि या सर्व गोष्टीत मला त्या भाजीवाल्याची खूप मदत झाली होती. कारण भाजीतून उरलेले पैसे मी साठवत होती आणि त्याचा उपयोग माझ्या मुलांसाठी करत होती. मला माझ्या मुलांकडून खूप अपेक्षा होती की ते शिकून मोठे होतील आणि माझ्याही आयुष्यात खूप सुखाचे दिवस येतील. कमी शिकल्यामुळे मला थोडाफार हिशोब जमत होता, त्यामुळे मी आता त्या भाजीवाल्याचा हिशोब ठेवू लागली. कारण मी असा विचार केला की भविष्यात माझ्याकडे पैसे आल्यावर मी त्याच्या भाजीचे संपूर्ण पैसे परत करेल. मी ही गोष्ट माझ्या मुलांनाही सांगितली नव्हती, कारण जर त्यांनी चुकून ही गोष्ट त्यांच्या मित्रांना सांगितली असती तर सर्वांच्या मनात माझ्या बाबतीत प्रश्न निर्माण झाला असता आणि मला माझी इज्जत खूप प्रिय होती. पण ही गोष्ट कोणालाही समजली नसती आणि त्यांनी मला अनेक प्रश्न विचारले असते की तो भाजीवाला तुला एवढ्या कमी पैशात भाजी का देतो. आता वर्ष उलटून चालला होता, पण अजूनही माझ्या मनात तो प्रश्न होता. एके दिवशी मी कामावरून उशिरा घरी आली, त्यामुळे भाजी घेण्यासाठीही मी उशिरा गेली. त्या दिवशी मला तो भाजीवाला दुकानावर भेटला होता. मी जाताच त्याला हा प्रश्न विचारला की तू मला एवढ्या कमी पैशात भाजी का देतोस. तू माझी अशा प्रकारे मदत का करतो. त्यावर तो मला म्हणाला की मला एवढेच सांग की या गोष्टीमुळे तुझी मदत तर होत आहे ना. मी म्हणाली की हो, त्यामुळे माझे दोघी मुलं शाळेत जाऊ लागले आहेत आणि भाजीचे पैसे मी बाजूला ठेवते. तेव्हा तो हसून मला म्हणाला की मला तेच हवे होते. मी आजपर्यंत तुझ्याकडे वाईट नजरेने पाहिले नाही आणि ही गोष्ट तुलाही माहीत आहे. मला फक्त तुझी मदत करायची होती, पण तरीही माझे समाधान झाले नव्हते. कारण मला हा प्रश्न पडत होता की जर त्याला मदत करायची होती तर माझ्यासारखे अनेक लोक होते ज्यांना मदतीची आवश्यकता आहे. जेव्हा मी हा प्रश्न त्याला विचारला तेव्हा तो थोडा घाबरला आणि मला म्हणाला की तुझ्या प्रश्नाचे उत्तर माझ्याकडे आहे, पण मला ते उत्तर द्यायचे नाही. मी त्याच्याकडे हट्ट केला की जर तू मला माझ्या प्रश्नाचे उत्तर दिले नाही तर मी तुझ्याकडे भाजी घ्यायला येणार नाही. तेव्हा तो विचारात पडला. तो म्हणाला की नाही, तू भाजी घ्यायला फक्त माझ्या दुकानावरच ये, मी तुला सर्व काही सांगतो. त्याने मला त्याच्या घरी बोलावले. त्याने मला त्याच्या घराचा पत्ता सांगितला, पण मला त्याच्या घरी जायचे नव्हते. त्यावेळी दुकानावर गिऱ्हाईक आले आणि मला त्याच्याशी काहीही बोलता आले नाही. पण घरी गेल्यावर मी रात्रभर हा विचार करत होती की तो मला घरी का बोलवत आहे. जर मी गेली नाही तर मला आयुष्यभर हा प्रश्न राहील, आणि जर मी त्याच्या घरी गेली आणि त्याने माझ्यासोबत काही चुकीचे केले तर. कारण माणसाची जात अशीच असते आणि माझ्या आयुष्यात जेवढेही माणसं आले होते ते सर्व असेच होते. रात्रभर विचार केल्यानंतर मी ठरवले की मी त्याच्या घरी गेलेच पाहिजे. आणि मी एवढीही कमजोर नाही की मी स्वतःचे रक्षण करू शकणार नाही. मी कामावरून घरी आले आणि त्यानंतर माझ्या मुलांना खाऊ पिऊ घालून मी संध्याकाळी त्याच्या घरी जाण्यासाठी निघाले. मला खूप धडधडत होते आणि एकदा माझ्या मनात असाही विचार आला की कमी पैशात भाजीपाला मिळाल्यामुळे माझ्या मुलांना 2 वेळेचे चांगले जेवण मिळत आहे आणि माझ्या गरजाही पूर्ण होत आहे. त्यामुळे मी या भानगडीत पडू नये. पण माझे मन मानत नव्हते. घरी पोहोचल्यावर मी घराचे दार ठोकले. माझ्या मनात अजून भीती निर्माण झाली होती. मला असे वाटले की मी परत निघून जावे, पण जेव्हा दरवाजा उघडला तेव्हा मला भाजीवाल्याचा चेहरा दिसला. त्याने जेव्हा मला पाहिले
तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता. त्याने मला आत येण्यास सांगितले. मी विचार केला की मी जर इथपर्यंत आली आहे तर मग आत जाण्यास काय हरकत आहे. मी घाबरत घाबरतच घराच्या आत शिरली. मी माझ्याबरोबर जी काठी आणली होती तिला घट्ट धरून ठेवली. जर काही झाले असते तर ती काठी मला कामात येईल. मी हळूहळू घराच्या आत जात होती. त्याने मला आत जाताना पाहिलं तर घरातील लाईट चालू केले. घरातील लाईट चालू झाल्यावर ज्या गोष्टीवर माझी नजर पडली त्याला पाहून मी आश्चर्यचकित झाले. मला असे वाटले की घराचे छत माझ्या अंगावरच येते की काय. माझ्या पतीला जेव्हा माझ्या आईवडिलांनी मला विकले होते तेव्हापासून मी माझ्या आईवडिलांसोबत काहीही संबंध ठेवला नव्हता. मला माहीत नव्हतं की माझे आईवडील आणि माझी बहीण कोणत्या परिस्थितीत आहेत. मी कधीच त्यांच्या बाबतीत विचारही केला नाही. मी असे समजून घेतले की ते माझ्यासाठी या जगातच नाही. काही दिवस मला माझ्या आईचा विचार यायचा, पण लग्नाच्या 3 वर्षानंतर माझ्या वडिलांनी माझ्या आईला पत्त्यांच्या खेळात डावपेचमध्ये लावले होते. पण जेव्हा मी माझ्या वडिलांना त्या घरात पाहिले तेव्हा मला अजून त्यांच्यावर राग आला. कारण आज जी आमची परिस्थिती आहे ती या माणसामुळेच आहे. पण आज त्यांची परिस्थिती पाहून मला त्यांच्यावर रागसुद्धा करता येत नव्हता. माझ्या मागे जो भाजीवाला उभा होता तो मला म्हणाला की तुम्ही यांना ओळखले का. त्याने असे बोलल्यावर माझी बोलतीच बंद झाली. मी त्याला काय उत्तर देऊ मला काहीच कळत नव्हते. तेव्हा तो म्हणाला की ही व्यक्ती तुमचे वडील आहेत आणि माझेही वडील आहेत. मी तुमचा भाऊ आहे. भाजीवाल्याचे बोलणे ऐकून मला आश्चर्य वाटले. मी विचार केला की असे कसे होऊ शकते. हा माणूस माझा भाऊ कसा होऊ शकतो. आम्ही तर फक्त दोघंच बहिणी होतो. मग हा भाऊ कुठून आला. आज मला असे वाटत होते की माझ्यावर वीज कोसळली आहे. मी जेव्हा वडिलांजवळ गेली तेव्हा त्यांची परिस्थिती माझ्याकडून पाहिली जात नव्हती. माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. कारण त्यांना पॅरालिसिसचा अटॅक आला होता. त्यांना बोलतासुद्धा येत नव्हते आणि ते हातही हलवू शकत नव्हते. ते फक्त एकसारखे माझ्याकडे बघून रडत होते. मी त्या भाजीवाल्याला विचारले की हे सगळं काय आहे आणि तू माझा भाऊ कसा होऊ शकतो. आम्ही तर दोघंच बहिणी आहोत आणि हे तुझ्याकडे कसे आले. त्याने मला सांगितले की तुझ्या लग्नानंतर वडिलांनी आईला जुगारात हरले, पण त्यांनी त्याआधी एका महिलेला जुगारात जिंकले होते. पण त्यांनी तिला कधीच घरी आणले नाही. त्यांनी तिला दुसऱ्या ठिकाणी ठेवले होते आणि मी त्याच महिलेचा मुलगा आहे. जेव्हा माझा जन्म झाला तेव्हाच माझी आई हे जग सोडून निघून गेली होती. त्यांचे बोलणे ऐकून मी स्तब्ध झाली. पण देवाचा चमत्कार तर बघा. ज्याची ती बहीण होती त्याच्यासोबत माझ्या आईचे लग्न झाले होते. माझ्या आईने त्याचे पालनपोषण केले कारण त्याचा स्वभाव पूर्ण माझ्या आईवर होता. मी त्याला वडिलांची सगळी हकीकत सांगितली जेणेकरून तो वडिलांचा खरा चेहरा पाहू शकेल. 3 वर्षांपूर्वीच आमच्या आईने आम्हाला सोडून निघून गेली. जेव्हा त्याला कळाले की त्याची आई अजून एक बहीण आहे तेव्हा त्याने तिचा तपास सुरू केला. पण त्याला कळाले की ती मुलाला जन्म देताच देवाघरी निघून गेली आणि तिच्यासोबत तिचा मुलगाही या जगात नाही. आता या जगात त्याचे कोणी नातेवाईक नव्हते. म्हणून त्याने आमचा दोघांचा तपास सुरू केला आणि त्यामुळे त्याचे शिक्षणावरून पूर्ण लक्ष निघून गेले. म्हणून तो गल्लोगल्ली भाजीपाला विकत फिरत असे. तो खूप मेहनती माणूस आहे. त्याची समाजात खूप इज्जत होती. तो प्रत्येकाशी आदराने बोलत असे म्हणून त्याला सगळे लोक सन्मान देत असे. एके दिवशी त्याला वडिलांचा पत्ता मिळाला. जेव्हा तो त्यांच्या घरी गेला तेव्हा त्यांची परिस्थिती पाहून त्याला त्यांच्यावर दया आली होती. म्हणून तो त्यांना आपल्या घरी घेऊन आला. म्हणून त्याने आपल्या दुकानावर एक मुलगा ठेवला कारण वडिलांची सेवा त्याला करता यावी. वडिलांना बोलताही येत नव्हते आणि चालताही येत नव्हते. म्हणून तो नेहमी घरीच थांबायचा आणि माझ्याबद्दल जेव्हा त्याला कळाले तेव्हा त्याला खूप दुःख झाले. म्हणून तो माझी कुठल्या ना कुठल्या कारणावरून मदत करायचा. माझ्याकडून कधीही पैसे घेत नव्हता. त्याला वाटले तर फक्त तो माझ्याकडून 100 रुपये घेत असे. जेव्हा तो मला फ्रीमध्ये भाजीपाला देत असे तेव्हा मी दुसऱ्या दिवशी कधीच त्याच्याकडे भाजीपाला घ्यायला जात नाही.
कारण मला असे वाटत होते की जर कालचे पैसे त्याने मागितले तर. पण जेव्हा त्या पैशांनी माझ्या गरजा पूर्ण व्हायला लागल्या म्हणून मी परत त्याच्या दुकानावर जाण्यास सुरुवात केली. तो माझ्या कुठल्याच प्रश्नाचे उत्तर द्यायचा नाही, पण मला नेहमी पैसे जास्त परत करत असे आणि मीही त्याला कधीच विचारले नाही, कारण त्याच पैशांवर मी माझ्या गरजा पूर्ण करत होती. आज समजले की तो असे का करत होता. एका गरीब भावाकडून एका गरीब बहिणीला मदत म्हणून त्याने मला न सांगता पैसे दिले. जेव्हा मी त्याचे बोलणे ऐकले तेव्हा माझ्या डोळ्यात अश्रू येऊ लागले. मी देवाचा आभार मानते, कारण पती आणि वडिलांच्या रूपात मला एक चांगला माणूस मिळाला नाही, पण भावाच्या रूपात मला एक देव माणूस मिळाला. मनातल्या मनात विचार करत होती की मी माझ्या दोन्ही मुलांना एक चांगली शिकवण देईल. त्यांना कधीच चुकीच्या वाटेवर जाऊ देणार नाही. मी याआधी कधीच मुलांवर लक्ष दिले नव्हते, पण मी आज ठरवले होते की माझ्या मुलांचं एक चांगलं व्यक्तिमत्व बनवेल. त्यांना लोकांचा आदर कसा करावा हे शिकवेन. मी माझ्या वडिलांना माफ केले, कारण त्यांना त्यांची कर्माची शिक्षा मिळाली होती. मी माझ्या भावाला सांगितले की मी अधूनमधून येत जात राहील आणि वडिलांची काळजीही घेईल. माझ्या भावाने मला सांगितले की मी तुझ्या पतीला दारू सोडण्यासाठी एका हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केले आहे. तो काही दिवसातच एक चांगला माणूस म्हणून तुझ्यासमोर येईल. मला समजत नाही की मी माझ्या भावाचे आभार कसे मानू शकते, कारण माझ्या आईच्या पालनपोषणाचा उपकार पूर्ण करण्यासाठी तो मला त्याच्या क्षमतेनुसार मदत करण्याचा प्रयत्न करत होता. माझ्या वडिलांचे रक्त त्याच्या अंगात होते, परंतु माझ्या आईच्या पालनपोषणामुळे त्याचा स्वभाव संपूर्ण माझ्या आईवर गेला होता. मित्रांनो, भाऊ बहिणीचे नाते हे एक अतूट नाते असते. यामध्ये कुठलाही भेदभाव नसतो. भावाने नेहमी बहिणीचा आदर करायला हवा आणि बहिणीनेही भावाचा आदर करायला हवा, कारण आई वडिलांनंतर बहिणीला फक्त भावाचा आधार असतो आणि आपल्या वाईट काळात आपले रक्ताचे नातेच आपल्याला कामी येत असतात. मित्रांनो, मला आशा आहे की तुम्हाला आमची कथा आवडली असेल. आमची कथा कशी होती ते कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि तुम्हाला कथा आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण पुन्हा भेटूया एका नवीन कथेसह. धन्यवाद.